हिंगोली नगरपालिकेसाठी गेल्या काही दिवसापासून जोरदार प्रचार केला जात होता। आज मतदानाला सुरुवात झाल्यानंतर शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी भल्या पहाटेच मतदानाचा अधिकार बजावलाय। जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा मंगळवारा या ठिकाणी आमदार बांगर यांनी मतदानाचा अधिकार बजावलाय। मतदानानंतर बांगर यांनी बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो अशा घोषणा दिल्यात। मतदान झाल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी। नगरपालिका निवडणुकांसाठी आज मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि थंडीमध्ये भल्या पहाटे शिवसेना आमदार संतोष बांगर मतदानासाठी आलेले आहेत। साहेब, मतदान केले तुम्ही सहकुटुंब? या ठिकाणी सकाळीच मतदान केंद्रावरती येऊन सर्व मतदार बांधवांना हात जोडून आज काय मतदान मागायचं नसतं, कारण की आज हा मुखप्रचार असतो। या ठिकाणी मतदार केंद्रावर येऊन आम्ही मतदान केलेलं आहे। बरं, एरवी प्रत्येक निवडणुकामध्ये तुम्ही स्वतःच्या प्रचारासाठी फिरत होते, तुमच्या नेत्यांच्या प्रचारासाठी फिरत होते, परंतु या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाऊजाईच्या प्रचारासाठी फिरत होता आणि त्यांना आता मतदानासाठी चालते। भाऊजाईच्या प्रचारास म्हणता येणार नाही, बरं, एक शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ मी या ठिकाणी संपूर्ण हिंगोली आणि कळमनुरी या भागामध्ये मतदान मागत फिरलेलो आहे। बरं, अनेक वेळा मतदान केलंय तुम्ही, आज थंडीत आलेले, तर काय अनुभव होता मतदानानंतर? काही नाही, मतदानाचं काय, शिवसैनिकाला काही नवीन आहे का? बरं, सकाळी उठायचं आणि रोजच असतं। माझी ओपीडी तर सकाळी 7ला चालू होती, त्याच्यामुळे काही मला थंडीचा काही विषय नाही। निश्चित। तर हे आहेत शिवसेना आमदार संतोष बांगर, मतदान केले सहकुटुंब आणि त्यांच्या भाऊजाईसाठी एक दिवस ते प्रचार करत होते आणि आज अखेर मतदानाच्या दिवसाला सुरुवात होतात। भल्या पहाटे 7:30 वाजता संतोष बांगर यांनी मतदानाचा अधिकार बजावलेला आहे। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।